नर्मदे हर. आज दिनांक 21 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 49वा दिवस. आम्ही आहोत दहिवर येथील आश्रमात आणि आता आपण दहिवर येथून निघतोय. आपण जाणार आहोत आता महेश्वरला आज दिवसभर मुक्काम म्हणजे दिवसभर थांबून अपन हे करणार आहेत. आपले भाई होते. भैया एक मिनट ये ना. आपका नाम क्या है? शुभम यादव. शुभम यादव म्हणून हे भाऊ आहेत आपले. त्यांचे एक मोठे आपण जे दाखवलं मागे त्यांचे मोठे भाऊ कथा करतात. त्यांचं मी तुम्हाला लिंक टाकतो. आणि यांनी एवढी छान सेवा दिली की सगळे परिक्रमावासी आम्ही तर नाही पण जेवढे पण दुसरे होते MP महाराष्ट्र राजस्थानचे पण होते सगळेजण एकदम आनंदित होऊन गेलेले तिथून. एकदम म्हणजे असं मन भरून आलं प्रत्येकाचं. तर यांचे भैया आप भी बताइए कुछ परिक्रमावासियों के बारे में. हम क्या बताए. नर्मदे हर. थोडंच पुढे आलो आपण. नदीचा पूलच ओलांडला. तोवर इकडे एक भैया आहेत त्यांचं घर आहे. त्यांनी सगळ्यांना चहा प्रसादीसाठी बोलावलंय. सगळेजण आता इथं चाय प्रसादी घेण्यासाठी आलेले आहेत आणि हे त्यांचं रोजचं काम आहे. परिक्रमावासियांना इन्व्हाइट करून चाय प्रसादी देणं. सूर्यनारायणचं दर्शन अशा पद्धतीने झालंय आणि आपण आता पगडंडी मार्गाने जातोय. सहस्त्रधारा परिक्रमावासी निघालेत. काही परिक्रमावासी वाट चुकले ते सरळ गेलेत. तर चला बघूयात आजचा नवीन एक्सपिरियन्स नर्मदे हर. पुढे आलो आणि इथं यांनी आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवलंय. चला चहा प्रसादीला. आणि आपले हरियाणाचे बाबा आहेत. नर्मदे हर बाबाजी. आप कहाँ से हो? हरियाणा, करनाल, कुरुक्षेत्र में बाबा लेता. आपने कब उठाई थी परिक्रमा? 31 अक्टूबर को. 31 अक्टूबर को. 31 अक्टूबर पासून यांनी परिक्रमा. आपकी पहली परिक्रमा है जी. आप दोनों साथ में आए हो जी. बढ़िया बढ़िया. नर्मदे हर. कैसा लग रहा है इधर आके? कैसा लग रहा है? आप लोगों का साथ भी बहुत अच्छा लग रहा है. देखो मैया ने कहां से कैसे मिला दिया. ये वो सब उसी की लीला. ये अपने कुछ पुनर्जन्म के भाग होंगे जो अपन मिले हैं. यही आप जी. नर्मदे हर. नर्मदे हर. चला इकडे या बाबांनी सगळ्यांना आपल्याला चाय प्रसादीला बोलावलंय. नर्मदे हर. चलो महाराज तुम पीछे रहने के बाद हमारा मन नहीं मानता. शेतात घर यांचं फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस वरती यांनी बोलावलंय आपल्याला. आपण आलोय जलकोटी या गावात. जलकोटी पासून सहस्त्रधारा आपल्याला बघायला जायचं आहे. एक 5 किलोमीटर आहे. नर्मदे हर बाबाजी. इथे बोर्ड लावलोय परिक्रमा मार्ग इकडे. आणि परत थोडंच पुढे आल्यानंतर इथे परिक्रमावासियांना परत चाय प्रसादीसाठी बोलवलं गेलंय. एवढं इथं सेवा देणार आहेत. जलकोट नर्मदा खंडात पूर्ण श्वान पण इथे मस्त्या करतायत. त्यांनी ते गर्दी पण मस्ती करतायत. त्यांना बघा त्यांना बांधून ठेवतायत आता. नंतर इथे बोर्ड तर नाही लावलंय पण गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की उजव्या हाताला वळायचं आहे म्हणून शॉर्टकट मार्ग आहे. इथून बोर्ड वगैरे काही लावलेलं नाहीये आणि निशाणही दिसत नाहीये. पण इथं हा पोल्ट्री फार्म आहे. इकडे पुढे बोर्ड आहे बरोबर आहे.
तो वाऱ्याने तिकडे गेलाय. पण आपल्याला काही आठवण पाहिजे म्हणून इथं एक पोल्ट्री फार्म आहेत, 2-3 शेड आहेत, 2-3 कंटिन्यू पोल्ट्री फार्म आहेत. आणि इथं बोर्ड लावला आहे त्या निंबाच्या झाडाला, पण हवेच्या कारणाने तो इकडं तिकडं जातोय. तर लक्षात राहू द्या, इकडं पोल्ट्री फार्म नर्मदे हर. इथे एक रस्ता, एक मार्ग सरळ जातोय, बोर्ड वगैरे काही नाही या मार्गाला. पण इथे जर पाहिलं तुम्ही तर अशा कापडाची हिंट शिंदे बांधून आपल्याला दिली आहे. तर आपण डावी साईडला जाऊन या मार्गाला जाणार आहोत. नर्मदे हर. थोडा पगडंडी मार्ग आहे सिंगल. नाल्यातून आपण आता नदी, कारण आता नदी काठाचा एरिया आलाय, शेती जवळपास संपली आहे. आपण नदी काठाच्या एरियातून आता मैयाकडे जातोय. परमपूज्य नारायण महाराजजी क्षेत्र दत्तधाम सहस्त्रधारा जलकोटी, तालुका तहसील महेश्वर, जिल्हा खरगोन. इथून असं दत्त मंदिराचं दर्शन भक्तगण महेश्वरवरून इकडं टेम्पोने येतात शॉर्टकटसाठी. दत्त मंदिर परिसर मध्ये असं दत्त मंदिर परिसर. हे दत्त मंदिरचा सभा मंडप आणि आपल्याला समोर दिसत असेल ते दत्त मंदिर. पहिले आपण आपल्या बॅगा उतरू, मग पुढे जाऊया. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त. तिथं 4 धामांचे एक फोटो लावले जे दत्तधाम आहेत. पहिले धाम शिवदत्त धाम मध्य प्रदेशात आहे. दुसरे धाम अनुसया दत्तधाम कन्याकुमारी, या कन्याकुमारीचं दत्तधाम. तिसरे धाम ब्रह्मदत्तधाम कलकत्ता. आणि इथं चौथे धाम अत्रि दत्तधाम उत्तराखंड. असे 4 धाम दत्तधाम इथं आहे नर्मदे हर. गणपती रायांचं इकडे मंदिर आहे, आपण त्यांचं दर्शन घेतलं आणि आता जातो आपण नर्मदा मैयाच्या दर्शनाला. समोर दिसतंय ते नर्मदा मैयाचं मंदिर आहे. नर्मदा मैया त्यांची प्रतिमा इथं दर्शन घेतलं आपण आणि आता मैयाचंही घेणार आहोत. नर्मदे हर. दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो आता जलकोटीच्या समोरच रस्ता आहे जलकोटीला, आपलं सहस्त्रधाराला. आपण जातोय आता सतधारा इथं जातोय. चला बघूया आता. नर्मदे हर. सतधाराच्या दिशेने आपण आता मैयाच्या काठावर मैयाचंही दर्शन घेऊया. खूप दिवसानंतर आपण मैयाचं दर्शन घेणार आहोत आज पण. नर्मदे हर. सतधारा, सहस्त्रधारा, खूप साऱ्या धारा मैयाच्या आहेत या ठिकाणाला. पण आता आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण तुम्ही जर इथं पाहत असाल तर इथं मैयाचं एक मोरी म्हणजे पाणी वाहतंय, आपण ती क्रॉस करू शकत नाही, म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून इथूनच तुम्हाला जे दाखवता येईल मला तेवढं दाखवतो आणि आपण पुढे जाऊया. आणि ही इथून एक धारा येते, सहस्त्रधारा. खूप साऱ्या धारा आहेत मैयाच्या इथं. सहस्त्रधारा या ठिकाणाचं नर्मदे हर. एक 4-5 किलोमीटर चालून आलोय. अजून महेश्वरचं
काही दिसत नाहीये. अजून 2 किलोमीटर आपल्याला महेश्वर गाव आहे. दुपारचे 1 वाजलाय. आपण अजून चालत आहोत महेश्वरकडे. नर्मदे हर. महेश्वर मध्ये घुसल्या आपल्याला मंदिर लागणं सुरू झालंय. इथं पहिलं मंदिर. इथं वाहनवाल्यांना टॅक्स म्हणजे नगर परिषदची पावती फाडावी लागते. आणि इथून आपला मार्ग पुढे नर्मदे हर. तिथून आल्यानंतर आपण डाव्या बाजूला वळलोय. तिकडं गाड्यांसाठी पार्किंग. त्या पलीकडे आपण गावातून जात आहोत नर्मदे हर. महेश्वरच्या गल्ली बोळातून आपण राजराजेश्वर मंदिराकडे जातोय. अजून 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास बाकी असून आपण जाणार आहोत राजराजेश्वरी मंदिर. आणि राजराजेश्वरी मंदिरात दुपारचं भोजन प्रसादी नसते, पण आपल्याला आज बाहेरच कुठेतरी उपवासाचं खाऊन म्हणजे उपवासासारखं खाऊन रात्रीचं प्रतीक्षा करावी लागेल. नर्मदे हर. महेश्वर किल्ल्याच्या जवळ आलोय आपण. महेश्वर किल्ल्याची भिंतही दिसते. बुरुज दिसतोय किल्ल्याचा. जवळ आलेलं दिसतंय आपलं ठिकाण. पायऱ्या आल्यात आणि पायऱ्या चढायला खूपच जास्ती पाय दुखत आहेत. इथे दगडी कमान. दरवाजावर आणल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला जायचंय. नजरबाग व्यायामशाला. इथं साडींचं खूप मोठं मार्केट आहे. माहेश्वरी सिल्क साडी प्रसिद्ध आहे म्हणून तुम्ही पाहत असाल. साडींच्या दुकानं आणि लूम्स पण आहेत. सगळे हँडलूम्स. इंदोरी, माहेश्वरी, चंदेरी असं साडींचे स्पेशल दुकान आहेत. नर्मदे हर. समोर आल्यानंतर आपल्याला बाजूला वाढायचं आहे. कारण इथं राजराजेश्वरी मंदिर अखंड दीपक. इथं पाटी नाही पण मंदिराची एक पाटी दिसली आपल्याला. म्हणून माणसांना विचारून आपण पोहोचतोय. नर्मदे हर. आपण जात आहोत मंदिर परिसरात दर्शनाला. आता मंदिर परिसरात आपल्याला दर्शन. श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर. जय श्रीराम. सूर्यदेवांचं दर्शन.
गणेश मंदिर. तीन माता आहेत, लक्ष्मी माता, दुर्गा माता, सरस्वती माता, तिघ देवी. इथून आपण आता समोर विष्णूंचं मंदिर आहे. राजराजेश्वरी माता मंदिराचा फोटो व्हिडिओ नाही घेता आला. इकडं व्हिडिओ आहे, तिकडं अखंड 11 ज्योती आहेत. पण आपण ते तिकडं वर्जित आहे म्हणून गेलो नाही. पण आता बघूयात पुढे. उद्या सकाळीच लवकर आलो तर व्हिडिओ वगैरे करू शकतो. विष्णूंचं मंदिर. नर्मदे हर. श्री राजेश्वर सहस्रार्जुन यांचं इथे मंदिर आहे. नर्मदे हर. राजवाडाचा एक गेट आहे. आपण ज्या साईडने येतोय ते आज संडे असल्या कारणाने खूपच गर्दी आहे. आज जेवढं दर्शन होईल तेवढं बघून येतं. आज आम्ही थांबून उद्या परत दर्शन घेणार आहोत, सविस्तर फिरून फोटो वगैरे, कारण हीच मोठी आयुष्याची आठवण आहे. राजवाडा. इथे फोटो घेतो. इथे यांचा निकास. म्युझियमच्या आतील हे पाडनाथ, हे जे आपण पिक्चर मध्ये पाहतो तो डोली ज्याच्यातून न्यायचं ते नाही. हा जुन्या काळातील फोटो आहे. त्याचं माहिती आपण बघू आता उद्या. म्युझियम आहे, म्युझियमला बघू त्या जाता आलं तर. हे आहे राजराजेश्वरी मातांचं गादी आणि सिंहासन. होळकर साम्राज्य ही राजगद्दी. आणि इकडे त्यांची प्रतिमा अहिल्याबाईंची. म्युझियम आतमध्ये. म्युझियममध्ये व्हिडिओ फोटो अलाव नाही आहे, काय नाही आहे. पण फोटोग्राफ हा पूर्ण वाडाचा ब्ल्यू प्रिंट आहे. तिकीट काउंटर वगैरे छोटासा वाडा आहे हा. असं छान प्रकारे फोटो काढायला तर फोटो काढायला मनाई आहे म्हणून आपण बाहेरूनच घेतो. इथं इकडनं यायचं आहे आणि इथं फोटो काढायला मनाई आहे म्हणून आपण दाखवू शकत नाही. इथं पूर्ण कार्यखंड अहिल्याबाई जन्म, होळकर विवाह, त्यांचं पूर्ण हे दिलंय. सगळं त्यांनी व्यवस्थित दिलंय. ही माहिती तुम्ही वाचू शकता. इथे गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये अहिल्यादेवींची अशी मोठी प्रतिमा उंच. त्यांच्या हातात शिवलिंग. ते शंकराच्या खूप मोठे भक्त होते. तिथं रेवा सेल डेपो म्हणून असं
सेल आहे. आणि इथं हँडलूम, इथं हँडलूम आहेत. हँडलूम वरती साडी बनवतात. हँडलूम ज्याला म्हणतात संचा. पूर्ण लूम इथं. इथून आपण वरून राजवाडा पाहून आल्यानंतर खाली उतरलोय. आणि खाली उतरून या दरवाजाच्या आत उजवीकडे श्री राजराजेश्वरी मंदिर समोर आहे. आणि आपल्याला खाली घाटाकडे जायचंय. इथलं शिवालय. अहिल्यादेवींची प्रतिज्ञा, त्यांचे विचार, ईश्वर किल्ल्याच्या प्रांगणात एक मंदिर आहे. इकडनं किल्ल्यात यायचं असतं. आणि ह्या प्रांगणात आहे. आपल्या इकडं मैयाचं दर्शन. आराध्य हर. आणि ते सूर्य मावळण्याच्या दिशेला जातोय. आणि सगळे भक्तगण इथे सायंकाळचा आनंद घेत आहेत. आपण शालिवाहन आश्रम दुपारची भोजन प्रसादी घेतली होती. डेज मला सांगता नाही येणार, म्हणजे सांगता येईल पण ते शोधावं लागेल. आपण तिथं दुपारची भोजन प्रसादी घेऊन पुढे नवडा टवडी या ठिकाणाला मुक्कामाला गेलो होतो. महेश्वर घाटाचं दर्शन. असं हे
नमः शिवाय. अंग्रेजों के अलावा मुगल शासक शाह आलम ने भी महाराजा यशवंतराव होलकर की प्रशंसा करते हुए उन्हें महाराजा धिराज राज राजेश्वर आली जवाहर की उपाधि से सुशोभित किया. आजादी की पृष्ठभूमि से आगे चले तो महेश्वर समृद्ध इतिहास, कला, धर्म, संस्कृति एवं पुरातात्विक धरोहरों को संजोए हुए आज भी खड़ा है. अपने धार्मिक महत्व के कारण ये शहर काशी के ही समान भगवान शिव की नगरी है. इसलिए इसे गुप्त काशी भी कहते हैं. प्राचीन माहेश्वरी और भगवान शिव से जुड़ी एक किंवदंती आज भी सुनने को मिलती है. मन के लिए भगवान शिव ने माहेश्वरी भगवान नर्मदा के सामने से एक गुप्त अवतार किया था और अपने दिव्य विवाह से दुर्गासुर का वध किया था. अपनी प्रार्थना से भगवान शिव शंकरेश्वर और कालेश्वर के रूपों में दो मंदिरों में आज भी विराजमान है. भगवान शिव की ये पावन नगरी ऋषि मुनियों को भी सदा प्रिय रही है. माहेश्वर घाट से लगभग 20-30 किलोमीटर दूर मां नर्मदा के तट पर महर्षि दधीचि का आश्रम स्थित है. मान्यताओं के अनुसार ये वही महर्षि दधीचि है जिन्होंने मानव कल्याण के लिए देह त्याग कर अपनी रीढ़ की हड्डी देवराज इंद्र को दान दी. उनकी इस रीढ़ की हड्डी से वज्र अस्त्र बना जिससे वृत्तासुर राक्षस का विनाश हुआ और तीनों लोगों में पुनः धर्म की स्थापना हुई. धर्म की बात हो तो महेश्वर ही स्थान है जहाँ पंडित मंडल मिश्र एवं नर्मदा अष्टकम और सहस्रार के रचयिता जगत गुरु आदि शंकराचार्य के बीच शास्त्रार्थ हुआ एवं सनातन धर्म को एक उत्तम दिशा मिली. यहाँ लगभग 25 छोटे बड़े घाट हैं जिनका अपना ही महत्व है. बड़घाट, पेशवा घाट, मनोकामेश्वर घाट, माधवेश्वर घाट पर संतों के सुख से श्लोक, दोहे, चौपानियां सदैव पूछती ही रहती हैं. वैसे आप अभी जहाँ उपस्थित हैं अहिल्या मां साहेब घाट या कहें कि महेश्वर घाट कहलाता है. इसी घाट की सीढ़ियों से ऊपर जाए तो पुण्य श्लोक देवी अहिल्याबाई होलकर को श्रद्धांजलि अर्पित करके अहिल्येश्वर छतरी है. इसी के सामने मल्हार राव द्वितीय के छोटे भाई को समर्पित विठूजी राव छतरी भी विद्यमान है. इसके अलावा महेश्वर में मां विंध्यवासिनी भवानी देवी का मंदिर स्थित है जिसे मत्स्य पुराण के 13वें अध्याय में देवी भगवती के 108 सिद्ध पीठों में स्वनापीठ कहा गया है. इसके अलावा यहाँ 100 से भी अधिक मंदिर विद्यमान है जो महेश्वर की समृद्ध संस्कृति का प्रमाण प्रस्तुत करते हैं. महेश्वर तीर्थ यात्रियों और पर्यटकों दोनों को अपनी ओर आकर्षित करता है. यही वजह यहाँ मनाए जाने वाले 3 त्योहार उत्सव पर्व हैं जिनमें शिवरात्रि स्नान, 3 दिवसीय बाण उत्सव, लोकपर्व रणगौर, नर्मदा जयंती आदि बड़ी धूमधाम से मनाए जाते हैं. श्रावण माह के अंतिम सोमवार यहाँ नगर में भगवान काशी विश्वनाथ की शाही सवारी निकलती है जिससे कि पूरा महेश्वर भगवान शिव के रंग में रंग जाता है. अगर कोई महेश्वर आए और माहेश्वरी साड़ियां न ले जाए तो ऐसा होना थोड़ा मुश्किल ही है.
माहेश्वरी साड़ियों के निर्माण की वर्तमान व्यवस्था भी अहिल्या बाई की दूरदर्शिता का ही परिणाम है। लेकिन कुछ दशक पहले कम आय के कारण कारीगर इस कला को छोड़कर अन्य रोजगार अपनाने लगे थे। सन 1970 में हालात इतने खराब हो चुके थे कि यहाँ केवल 300 बुनकर ही रह गए। कुछ समय बाद लगभग सन 1978 में होलकर वंश के वंशज हिज हाइनेस महाराज कुमार शिवाजी राव होलकर और उनकी धर्मपत्नी शालिनी देवी होलकर ने इस कला को जीवित रखने हेतु एक नॉन प्रॉफिट सोसाइटी का निर्माण किया। कर्नाटक, गुजरात, हैदराबाद और मालवा ये पूरे भारतवर्ष से कारीगरों को महेश्वरी सुविधाएं देकर स्थापित किया गया। आज इस कला को संजोए हुए लगभग 3000 कारीगर सक्रिय हैं। यह सोसाइटी कारीगरों को उनके काम के लिए एक आउटलेट प्रदान करती है और माहेश्वरी साड़ी प्रेमियों के लिए इन खूबसूरत साड़ियों को खरीदने का एक माध्यम मुहैया कराती है। नर्मदा अर्थात ना मरने वाली, चट्टानों का सीना छीनकर पहाड़ों से संघर्ष करते हुए अमरकंटक से गंगा की खाड़ी तक की लंबी यात्रा कर मां नर्मदा करोड़ों लोगों के जीवन यापन का आधार उनके संघर्ष से उसी कारण मां नर्मदा के नाम रेवा पड़ा। महेश्वर के घाट पर बैठकर मां रेवा की कल कल धारा से बात करते हुए आप ये जान सकते हैं कि अहिल्या जैसी रेवा और रेवा जैसी अहिल्या अंतर संघर्ष झेल करके विश्व कल्याण के अपने उद्देश्य को कभी नहीं भूलती। अपना आशीर्वाद सदैव बनाए रखती है। लाईट बंद करा, म्हणजे शूटिंग लाईट बंद करा. प्रवर्तिते नर्मदायै नमः प्रातर् नर्मदायै नमो निशि नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् अथ पवित्रीकरणं मा ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः हस्तं प्रक्षाल्य भूमिं प्रार्थये ॐ भुवः ॐ स्वः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमो भगवते रुद्राय आपो ज्योतिरसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरों मा स्वस्ति तिलकं मा ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति स्वसिन्धु सिन्धु सुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तुकापजात जातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे स्वनं श्रुतं महेशकेश जातते किरातसूतवाडवेषु पण्डितेश नटे दुरन्त पापतापहारि सर्व
पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे संसार